नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा तिसरा पाठ रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. हा आपला शेवटचा सेशन आहे या पाठाचा. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे लिहिली जाते किंवा त्यांच्या अवस्था कशा लिहिल्या जातात. त्याचप्रमाणे उष्माग्राही उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण अभिक्रियांचे काही प्रकार बघितले रासायनिक अभिक्रियांचे, जसे की विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, त्याचप्रमाणे दुहेरी विस्थापन, अशा प्रकारच्या रिएक्शन्स आपण बघितल्या. त्याच्यानंतर या रासायनिक अभिक्रियांवर म्हणजे ह्यांची अभिक्रिया घडून येत असताना जो वेग असतो त्याच्यावर परिणाम करणारे काही घटक बघितले. तर अशा प्रकारे आपण आधीच्या सेशनमध्ये रासायनिक अभिक्रियेविषयी निरनिराळे कन्सेप्ट बघितलेले आहेत. आता आपण ह्या सेशनमध्ये, म्हणजे हा शेवटचा सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की क्षरणाची प्रक्रिया म्हणजे काय, म्हणजे कोरोजन होतं म्हणजे काय होतं, आणि रॅन्सिडिटी म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, आणि ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन जेव्हा एकत्र होते म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय, याच्याविषयी आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. पहा, ऑक्सिडीकरण व क्षपण. आता ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांची व्याख्या काय आहे, त्याच्यापैकी आपण पहिलं ऑक्सिडीकरण बघूया, म्हणजे ऑक्सिडेशन बघूया. रासायनिक अभिक्रिया कारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया कारकातून हायड्रोजन निघून जातो. इथे किंवा हा शब्द महत्वाचा आहे. एकतर ऑक्सिजनचा संयोग होईल किंवा हायड्रोजन निघून जाईल आणि उत्पादित जे मिळतं अशा प्रकारच्या अभिक्रियांना आपण ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण बघा, इथे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया, म्हणजे ह्याच्यात ऑक्सिजन Mg बरोबर जॉईंट झाला, म्हणजे यांचं केमिकल रिएक्शन होऊन ते एकत्रीकरण झालं, म्हणजे ऑक्सिजन मिळाला म्हणून ह्याला MgO हे प्रोडक्ट तयार झालं, ह्याचं ऑक्सिडेशन झालं, मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालं. दुसऱ्या रिएक्शन मध्ये आपल्याला दिसतंय कार्बन आणि ऑक्सिजन, त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड तयार होतो, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन यांचं एकत्रीकरण होतं, म्हणजे कार्बनला ऑक्सिजन मिळतो, म्हणजे ऑक्सिडीकरण झालं कार्बनचं. MgH2. आता आपण जी किंवा हा जो पार्ट बघितला होता की एक तर ऑक्सिजन मिळतो किंवा हायड्रोजन निघून जातो. आता MgH2 मॅग्नेशियम हायड्रेट मधून मॅग्नेशियम आणि हायड्रोजन बाजूला गेलेला आपल्याला दिसतोय, म्हणजे हायड्रोजन याच्यातून लूज झाला म्हणून याचा ऑक्सिडीकरण असं म्हणतात. CH3 हा जो मॉलिक्यूल आहे तो आपल्याला माहित आहे C2H6, म्हणजे इथेनचा मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये H2 निघून जाऊन हायड्रोजनचा मॉलिक्यूल निघून जातो आणि इथिलीन तयार होतं, म्हणजे CH2 तयार झालेलं दिसतंय. म्हणजे शेवटच्या दोन रिएक्शन मध्ये हायड्रोजन निघून गेलेला आहे म्हणून त्याचं ऑक्सिडीकरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे वरील दोन रिएक्शन म्हणजे ऑक्सिजन रिएक्टंटला मिळालेला आहे आणि म्हणून त्याचं ऑक्सिडेशन झालेलं असं म्हणतात. पहा, नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडक वापरतात. आता K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट, H2SO4 यांचं मिश्रण तयार करून त्यातून ऑक्सिजन तयार केला जातो. KMnO4H2SO4 यांचं मिश्रण एकत्र करून त्याच्यापासून ऑक्सिजन तयार केला जातो आणि हाच ऑक्सिजन पुढे रिएक्शन मध्ये वापरला जातो. आता पहा, इथे हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हा सौम्य ऑक्सिडीकरक म्हणून वापरतात. ओझोन O3 हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडक आहे, म्हणजे हा ऑक्सिजन देतो, रिएक्शन मध्ये रिएक्टंटला ऑक्सिजन देतो. रासायनिक ऑक्सिडीकारकांपासून निर्माण झालेला नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो. आता हा नवजात ऑक्सिजन म्हणजे त्याला नेसंट ऑक्सिजन असं म्हटलं जातं. नवजात ऑक्सिजन म्हणजे काय, तो आपल्याला ब्रॅकेटमध्ये दाखवला जातो. बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला तो दाखवलेला आहे. ह्याची हा जो आहे तो फार काळ टिकत नाही, याचं लगेच रूपांतर डायटॉमिक स्टेट म्हणजे O2 मध्ये होतं. तर O3 पासून आपल्याला O2 आणि नेसंट ऑक्सिजन मिळतोय, H2O2 पासून सुद्धा H2 आणि नेसंट ऑक्सिजन मिळतोय. K2Cr2O7 प्लस 4H2SO4 हे ऑक्सिडीकारक म्हणून वापरले जातात, ऑक्सिडंट म्हणून वापरले जातात. K2SO4 Cr2SO4/3 ही रिएक्शन बॅलन्स आहे, ती आपण आपल्या वहीमध्ये लिहून बॅलन्स आहे की नाही ते बघू शकता. 4H2 आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लास्टला 3 ऑक्सिजन नेसंट ऑक्सिजन तयार झालेले आहेत, किंवा KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट आणि सल्फ्युरिक ऍसिड यांच्यामध्ये सुद्धा K2SO4 2MnSO4 H2O आणि 5 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स जे नेसंट ऑक्सिजन आहेत, मॉलिक्युल्स बनण्यापेक्षा ॲटम्स तयार झालेले आहेत. नवजात ऑक्सिजन ही O2 रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे नवजात ऑक्सिजन त्याची जी अवस्था आहे ती फार काळ ठेवत नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याचं रूपांतर लगेच डायटॉमिक स्टेटमध्ये ऑक्सिजन मध्ये होतं. म्हणजे आपण जो श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजन वापरतो, आपल्या सभोवताली सुद्धा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन O2 स्टेट मध्ये आहे, डायटॉमिक स्टेट मध्ये आहे. हे ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे व ते O असे लिहून दर्शवतात, म्हणजे ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये O लिहितात, म्हणजे हा नेसंट ऑक्सिजन आहे.
इथे पहा काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया विशिष्ट रासायनिक पदार्थ वापरून, जसं मी तुम्हाला आधीच दाखवलं की K2Cr2O7 H2SO4 मधून कशा प्रकारे 3 ऑक्सिजन नेसल्ड ऑक्सिजन तयार होतात. तर अशा प्रकारच्या रासायनिक पदार्थाचा उपयोग करून आणतात. इथे इथिल अल्कोहोल या अभिक्रियाकारकाच्या ऑक्सिडीकरणासाठी अम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन उपलब्ध करून देतो आणि त्याच्यापासून ऍसिडिक ऍसिड तयार होतं, हे आपल्याला इथे दिसत आहे. ऑक्सिडीकरणाची दुसरी व्याख्या बघा. आता आपण पहिली व्याख्या बघितली, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मिळतो रिएक्टंट मध्ये एकमेकांना किंवा हायड्रोजन गमावला जातो म्हणजे लूज केला जातो. दुसरी एक व्याख्या आहे ऑक्सिडीकरणाची, ती म्हणजेच ऑक्सिडीकरण म्हणजे एका किंवा अधिक इलेक्ट्रॉनची म्हणजे लूज होणं म्हणजे गमावणे, अशी नवी व्याख्या आपल्याला समजते. म्हणजे 2KMnO4 आणि FeSO4 प्लस H2SO4 यांची अभिक्रिया होऊन K2SO4 2MnS 2KMnSO4 आणि 5Fe2SO4/3. आता हा घटक इथे महत्वाचा आहे आणि H2O तयार होतोय म्हणजे FeSO4चं रूपांतर फेरसचं रूपांतर फेरिक मध्ये झालेलं आहे. असं का? तर त्यासाठी तुम्हाला खाली रिएक्शन दाखवलेली आहे बघा. 2FeSO4 याच्यापासून Fe2SO4/3 मिळतो. इथे नक्की रिएक्शन काय होते? Fe2+ आणि SO4 2- असे त्यांच्यावर रॅडिकल्स असतात. तर ह्याचं कन्व्हर्जन 2+चं 3+ मध्ये होतं, कारण फेरस हा ट्रान्झिशन मेटल आहे. आपण जर मूलद्रव्याची आवर्त सारणी पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला डी ब्लॉक मध्ये अशा प्रकारचे मेटल्स दिसतात जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. 2+ असताना त्याला फेरस म्हटलं जातं आणि 3+ कॅटायन असताना त्याला फेरिक म्हटलं जातं. इथे बघा 2+चं रूपांतर 3+ मध्ये झालेलं आहे, म्हणजे त्याच्या न्यूक्लियसवर एक धनप्रभार वाढला, म्हणजे याचा अर्थ असा झाला की एक इलेक्ट्रॉन गमावला आणि म्हणून त्याच्यावर एक धनप्रभार वाढलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन गमावण्याची जी क्षमता आहे त्याला सुद्धा ऑक्सिडीकरण असं म्हटलं जातं. आणि इलेक्ट्रॉन घेण्याची वाढवण्याची जी संख्या आहे, इलेक्ट्रॉन कमी करण्याची जी हे आहे टेंडन्सी आहे, त्याला क्षपण असं म्हटलं जातं. हे आपण पुढे पाहणार आहोत. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात, आता ऑक्सिडीकरणाच्या पूर्ण विरुद्ध, तिकडे ऑक्सिजन मिळवला जात होता, प्राप्त केला जात होता, किंवा हायड्रोजन लूज केला जात होता. इथे त्याच्या उलट करायचं, हायड्रोजन प्राप्त केला जातो किंवा ऑक्सिजन लूज केला जातो. अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण क्षपण अभिक्रिया असं म्हणतो. तर जो पदार्थ क्षपण घडवून आणतो त्या पदार्थाला क्षपणक म्हणजेच रिडक्टंट असं म्हटलं जातं किंवा रिड्युसिंग एजंट असं सुद्धा म्हटलं जातं. इथे बघा CuO प्लस H2 याच्यामध्ये ऑक्सिजन लूज झाला, H2 बरोबर ऑक्सिजन गेला म्हणजे कॉपर मधून ऑक्सिजन लूज झाला, म्हणजेच कॉपरचं क्षपण झालं, कॉपरचं रिडक्शन झालेलं आपल्याला दिसतंय. अशा प्रकारे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या अभिक्रियांविषयी आपण बघितलं. आता ह्या एकत्रित होणाऱ्या अभिक्रियेला रेडॉक्स रिएक्शन म्हणतात. ते कसं ते आपण पुढे पाहणार आहोत. बघा रेडॉक्स अभिक्रिया, रेडॉक्स म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हा इंग्लिश शब्द आहे आणि याचाच अर्थ क्षपण प्लस ऑक्सिडीकरण. क्षपण म्हणजे रिडक्शन, ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे रेड आणि ऑक्स, रिडक्शन मधला RED आणि ऑक्सिडेशन मधला ऑक्स, याचा मिळून रेडॉक्स हे नाव तयार झालेलं आहे. रेडॉक्स अभिक्रियांची काही उदाहरणे पुढे दिलेली आहेत. 2H2S प्लस SO2 gives 3S प्लस 2H2O. याच्यामध्ये बघा H2S याच्यामधून हायड्रोजन लूज झालेला आहे, त्याचा सल्फर हायड्रोजन लूज झाला म्हणजे काय झालं तर ऑक्सिडेशन झालं, आणि सल्फर मधून ऑक्सिजन लूज झालेला आहे म्हणजे याचं ऑक्सिडेशन रिडक्शन आपल्याला एकत्र झालेलं दिसतंय. त्याचप्रमाणे MnO2 आणि 4HCl याच्यामध्ये MnCl2 ऑक्सिजन लूज झाला म्हणजे याचा अर्थ रिडक्शन झालं, आणि HCl मधल्या H ने तो ऑक्सिजन घेतला म्हणजे HCl इथे झालं ऑक्सिडेशन आणि Cl2 वायूच्या मधून मुक्त झालेलं दिसतंय. अशा प्रकारे एकाच रिएक्शन मध्ये दोन्ही प्रक्रिया होत असतील तर त्याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकाच रिएक्शन मध्ये झालेलं आपल्याला दिसत आहे. पहा, घरातील ॲल्युमिनियमच्या भांड्यांच्या पृष्ठभागावरील चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ती निस्तेज होते. असे का होते? लक्षात घ्या, ॲल्युमिनियम हा मेटल आहे, रिएक्टिव्ह मेटल आहे. हवेतील ऑक्सिजनशी त्याचा संपर्क येतो आणि त्याच्यापासून ॲल्युमिनियम ऑक्साईड, ज्याला ॲल्युमिना असं सुद्धा म्हटलं जातं, Al2O3 तयार होतो आणि त्याच्यामुळे याचं कव्हर Al2O3 चं कव्हर ॲल्युमिनियमवर तयार होतं आणि त्याच्यामुळे भांड्यांचा पृष्ठभाग जो आहे तो निस्तेज झालेला आपल्याला दिसतो. अणूवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात, आणि जेव्हा धनप्रभार कमी होतो किंवा ऋणप्रभार वाढतो तेव्हा त्याला क्षपण म्हणतात. बघा Fe चं रूपांतर FeO मध्ये झालेलं आहे, म्हणजे Fe हा मेटल आहे
आणि त्याच्यावर FeO बरोबर त्याची रिएक्शन होत असताना ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन Fe देतो, म्हणजे Fe2+ चार्ज येतो आणि पुढे Fe2O3 तयार होताना Fe वर 3+ चार्ज येतो. हे आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं. म्हणजे धनप्रभार वाढत गेला म्हणजे ऑक्सिडेशन झालं आणि धनप्रभार कमी होत गेला किंवा ऋणप्रभार वाढत गेला म्हणजेच रिडक्शन झालं असं म्हटलं जातं. ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची नवीन व्याख्या सुद्धा आपण इथे पाहिलेली आहे. पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. येथे सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनच्या डेफिनेशन नुसार आपल्या पेशीमध्ये सुद्धा ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन होत असते. इथे पहा काही टेस्ट ट्यूब दाखवलेले आहेत. उकळलेले पाणी, प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये बघा लोखंडी खिळा टाकलेला आहे. उकळलेले पाणी आणि तेलाचा थर वर दिलेला आहे, म्हणजे ऑक्सिजनचा संपर्क येणार नाही. त्याच्यानंतर पाणी आणि टेस्ट ट्यूब ओपन आहे. त्याच्यानंतर हवा नुसती आहे आणि चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये हवा व निर्जल कॅल्शियम क्लोराईड, म्हणजे तिथून तो ऑक्सिजन काढून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये कुठे क्षरण होईल, तर आपल्याला 2 नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये क्षरण झालेलं दिसेल. याचं कारण क्षरण होण्यासाठी, कोरोजन होण्यासाठी ऑक्सिजन आणि मॉइश्चर या दोघांचीही गरज असते. बघा, क्षरण म्हणजे काय, कोरोजन म्हणजे काय, तर वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते, त्यास क्षरण असे म्हणतात. लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, हे लोखंडाचे क्षरण आहे. आपण बघतो जुनी घरं वगैरे असतील तर त्याच्यामध्ये लोखंडाचे ग्रिल्स आहेत, त्याला रेडिश असा कलर आलेला असतो, म्हणजे हवेतील ऑक्सिजन आणि मॉइश्चर. जनरली हे जे ऑक्सिडीकरण आहे, जे क्षरण जे होतं ते पावसाळ्यामध्ये जास्त होतं, कारण त्यावेळेला हवेमध्ये मॉइश्चर आहे आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन असतोच, म्हणजे हे दोन्ही घटक क्षरण होण्यासाठी कारणीभूत असतात. आता ही एक गंभीर समस्या आहे, लक्षात ठेवा, कारण मोठे मोठे पूल किंवा बिल्डिंग्स या लोखंडाशिवाय बांधल्या जाऊ शकत नाहीत आणि लोखंडाचं क्षरण झाल्यामुळे अशा प्रकारचे पूल पडू शकतात किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग कोसळू शकतात. तर लोखंडाचं क्षरण होणे हे अत्यंत गंभीर अशी समस्या आहे. आता बघा, धनाग्र भागात एनोड पाशी Fe ऑक्सिडीकरण होते. आता लोखंड गंजतं म्हणजे काय होतं, त्याचं विद्युत अपघटन होतं, लक्षात घ्या. तर धनाग्र आणि ऋणाग्र असे 2 अग्र म्हणजे एनोड आणि कॅथोड तयार होतात. तर एनोड पाशी काय होतं, Feचं ऑक्सिडीकरण होऊन Fe2+ म्हणजे इलेक्ट्रॉन लूज केले जातात आणि इथे ऑक्सिडीकरण होतं. आणि ऋणाग्र भागात O2 म्हणजे ऑक्सिजनचं क्षपण होतं. ते 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेतो आणि तिथे H2O मॉलिक्यूल तयार करतो आणि अशा प्रकारे लोखंडाचं क्षरण होतं आणि हे विद्युत अपघटन प्रकारात होत असतं. खवटपणा बघूया. आता क्षरणानंतर आपण बघतो खवटपणा म्हणजे रॅन्सिडिटी. आपण बघा, बालाजी वेफर्स किंवा कोणतेही वेफर्स आपण खातो हवाबंद असले, त्याच्यावर लिहिलेलं असतं की एक्सपायर्ड आफ्टर 6 months किंवा एक्सपायरी 6 monthsची, आणि त्याच्यामध्ये तेलातील तळलेले पदार्थ आहेत, कालांतराने ते खवट होतात. तर ते खवट का होतात, याचं कारण तेलाचं ऑक्सिडीकरण होतं. आता खवटपणा म्हणजे नेमका काय तो आपण इथे पाहणार आहोत. जेव्हा अजूनही शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो तेव्हा त्यास खवट वास येतो. जर अशा तेलात अन्न शिजवले तर त्यांची चवही बदलते. जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जातात तेव्हा हवेमुळे त्यांचे ऑक्सिडीकरण होते. लक्षात घ्या, तेलाचं काय होतं, ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडेशन होतं आणि त्यास खवटपणा प्राप्त होतो. बघा, ज्या खाद्यपदार्थामध्ये तेल अथवा तुपाचा वापर करतात त्यात खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडकाचा म्हणजे अँटीऑक्सिडंट वापरले जातात आणि हवाबंद डब्यात अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाचं ऑक्सिडीकरण होत नाही. म्हणून आपण जे वेफर्स खातो ते हवाबंद अशा पॅकिंग मध्ये आलेले असतात आणि म्हणून ते 6 महिन्यापर्यंत त्याची एक्सपायरी असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशन मध्ये काय पाहिलं, तर क्षरण म्हणजे काय, क्षरण होतं कसं, त्याचप्रमाणे रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेला झालं की त्याच्यामध्ये रिडॉक्स रिएक्शन होते, हे सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे खवटपणा म्हणजेच रॅन्सिडिटी कशा प्रकारे होते आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडीकारक म्हणजेच अँटीऑक्सिडंट वापरून ते कशा प्रकारे थांबवलं जातं त्याचा सुद्धा अभ्यास आपण इथे केलेला आहे. धन्यवाद.